राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लुआंडा इथल्या अंगोलाच्या राष्ट्रीय सभेत संसद सदस्यांना संबोधित करणार. अंगोलातील भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही साधणार संवाद. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 20 जिल्ह्यांमधल्या 122 जागांसाठी मतदान. दुसऱ्या टप्प्यामध्ये 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. ब्राझीलमध्ये आजपासून हवामान बदल विषयक COP30 परिषदेला होणार सुरुवात. या परिषदेत भारत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातली आपली कामगिरी अधोरेखित करणार. देशाची $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात राज्यातल्या महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात. आणि क्रिकेटपटू आकाश कुमार चौधरीनं रणजी सामन्यात केवळ 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा नवा जागतिक